नमस्कार. प्रहारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे मतदानाचा दिवस आणि महाराष्ट्रामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू आहे आणि याच प्रती आपण आलेलो आहोत भायखळा विधानसभाच्या इथे आणि नागरिकांकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कसा आहे हे जाणून घेऊया. काय सांगा तुम्ही, लोकसभा निवडणूक 6 महिन्याआधी पार पडली आणि ही निवडणूक आज पार पडते, तर तुम्ही जिथे मतदान करायला गेला तिथे व्यवस्था कशी केली होती? गेल्या टायमिंगला मशीन बिघाड होता, रांगा होत्या भरपूर प्रकारे, तर तुम्ही काय सांगा की यावेळेला कशी व्यवस्था केली होती? यावेळी सध्या जे काही सोय केलेली आहे त्याबद्दल सर्व व्यवस्थित चाललेले आहे आणि गेल्या वेळची मशीन बिघाड किंवा हे चालू यावेळी असं काही नाही. या मोबाईलची पण यावेळी व्यवस्थित सोय केलेली आहे की 100 मीटरच्या किंवा बूथच्या आतमध्ये मोबाईल घेऊन जाणे अलाव नाही. आता तुम्हाला काय वाटतं, कोणाचं सरकार येणार आहे? सरकार हे कोणाचंही असू दे, फक्त आपली जी काही कामं असतील आणि जे काही आपल्या नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत ते फक्त सॉल्व्ह व्हावेत, बस एवढी इच्छा आहे. सरकार कोणाचंही येऊ दे. तुम्ही काय सांगाल याविषयी? तुमचा अनुभव कसा आहे? माझं असं एक मत आहे की सरकार हे लोकांचं काम करणारं सरकार असावं. लोकांच्या ज्या प्रामाणिक मूलभूत गरजा आहेत, शिक्षण असो किंवा रोजगार असो, या सर्व गोष्टी ज्यांचं कोणाचं सरकार येईल त्यांनी पुरवल्या पाहिजेत. स्वच्छता असेल, पाण्याचे प्रश्न असतील, हे काम दरवेळी जे सरकार येतं ते आश्वासनं देतात, होईल होईल होईल, बऱ्यापैकी त्याच्यावर काम चालू आहे. पण ह्याच्यामध्ये अजूनही इम्प्रूव्हमेंट करणारं सरकार आम्हाला हवं आहे. मतदान करताना लोकांनी एवढाच विचार करावा की त्या कॅन्डिडेटचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याचं शिक्षण किती आहे, त्याचा मॅनिफेस्टो काय आहे आणि किती लोकांमध्ये तो मिक्स होतो, किती जणांचं कामं केलेली आहेत, किती जणांना तो म्हणजे अवेलेबल आहे, या सगळ्या गोष्टी पाहून त्यांनी मतदान करावं. कोणाही एका विचारसरणीवर किंवा धार्मिक, जातीय या विषयावर मतदान करणं टाळलं तरच आपला देशाचा आणि राज्याचा विकास होईल, हे माझं असं मत आहे. आणि आत्ताचं जर आपण मतदानाविषयी नीट पाहिलं तर पाचच्या लोकसभेपेक्षा भरपूर साऱ्या इम्प्रूव्हमेंट इलेक्शन कमिशनने केलेले आहेत. जसं आता आपला भायखळ्याचं जे वोटिंग सेंटर आहे तिथे आता पाळणाघर बघितलं, ज्येष्ठांसाठी बसायला जागा केलेली आहे व्यवस्थित. जे डिसेबल किंवा हँडिकॅप जे मतदार आहेत त्यांना इलेक्शन कमिशनने डोअर टच वोटिंग करून घेतलेलं आहे त्यांच्यापर्यंत पोहोचून. तर ह्या सगळ्या इम्प्रूव्हमेंट त्यांनी अनालाइज करून केलेल्या आहेत. त्यामुळे आणि ह्या वेळेला मला असं वाटतंय की एकंदरीत मतदानाचा टक्का वाढेल बुधवार असल्या कारणाने, कारण का लोकसभेला बॅक टू बॅक हॉलिडेज होते. त्यामुळे बहुतेक जणांनी आपला लॉंग विकेंड प्लॅन करून बाहेरगावी फिरायला गेलेले मतदान सोडून. पण हा आपला प्राथमिक अधिकार आहे, प्रत्येकाने मतदान करावं एवढीच सगळ्यांना मी विनंती करतो आणि मतदान करून योग्य उमेदवार निवडून द्यावा. सर, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय सांगाल की या सगळ्यामध्ये तुम्हाला व्यवस्था कशी वाटते? तुमचा अनुभव काय होता? जसं आता आमचे जे सहकारी मित्र त्यांनी जे सांगितलं, लोकसभेच्या वेळेला जी अवस्था होती ती खरोखर अतिशय बिकट होती. पण त्यापेक्षा विधानसभेला आता 80% जी सुविधा आणि नियोजन केलेलं आहे तो अतिशय सुंदर आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांचा आहे, तर मोबाईलचा आहे काय, आणि प्रॉपर तिथे पाण्याची सोय, इतर गोष्टी त्या लोकांनी सरकारनं नियोजन केलेलं अतिशय छान आहे. पण लोकसभेच्या वेळेला थोडासा तो प्रॉब्लेमॅटिक होता आणि तो अडचणीचा होता. बऱ्याच मतदारांच्या काही तक्रारी होत्या, त्याही आम्ही मांडल्या. आमच्या वैयक्तिकरित्या आमचे जे ज्येष्ठ नेते वगैरे त्यांना तक्रारी आम्ही त्यांच्याकडून पोचवल्या, म्हणून आज तो नियोजन छानपैकी. मतदानाचं बोलायला गेला आमचं एकच वैशिष्ट्य आहे, जी आमची विधानसभा आहे त्या विधानसभेत ज्यांनी काम केलं त्यांना योग्य तो निर्णय हा मतदार देईलच आणि ते योग्य तो उमेदवारी निवडून येईल हे आम्हाला खात्री. आता इथे या विधानसभा निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होत राहतात, तर त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? कसं आहे की ज्यावेळेला जो पक्षामध्ये काम करतो कार्य, मग इतर पक्ष असेल, आरोप हे एकमेकांना होत असतात आणि ते राजकारणात हे पैलू आहेत आणि या पैलूशिवाय राजकारण होती नाही, कारण केल्याशिवाय मिळत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे राजकारणाचा हा भाग आहे. आमचं एकच आहे, ह्या भायखळा विधानसभेमध्ये आमची जी मूलभूत ज्या कामं आहेत, जी लोकांपर्यंत पोहोचली नाही ती पोचावी आणि त्यानंतर येणाऱ्या उमेदवारांनी राहिलेली कामं ही त्यांनी पूर्णता करावी आणि पुढील 5 वर्षात तर नाही, आम्ही 10 वर्षात पुढील तुम्हाला मतदान असंच करू, पण कामं पूर्ण झाल्यावर. तर तुम्हाला इथे नागरिकांची नाराजी इथे पाहायला मिळते का की आता एवढे फूट पडली आहे मध्ये, इकडे 3 पक्ष आहेत, तिकडे 3 पक्ष आहेत, दोघांमध्ये फूट पडलेली आहे, महाविकास आघाडी आणि महायुती, तर यामध्ये लोकांची कुठे नाराजी तुम्हाला मतदान केंद्रात पाहायला मिळाली?
काही नाराजी साहजिकच असतेच. अनेक बिल्डिंग मध्ये, अनेक सोसायटीमध्ये काही कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षाचे असतात. पण मी तर असं म्हणेन की सोसायटी असो किंवा ह्या विभागातली लोक असो, प्रत्येकाने आपापला पक्ष सोडून जो माणूस आपलं काम करतो त्या माणसाला न्याय देणं गरजेचं. आणि जो माणूस काम करतो त्याला न्याय मिळाला तर पुढील कामं अजून ती जोमाने होतील, असं माझं वैयक्तिक मत आहे. पक्ष बाजूला ठेवायचा पण माणूस म्हणून काम करायचं, असं मला वाटतं. आणि आता तुमचा अनुभव कसा राहिला? तुम्ही मतदान करून आलेले आहात, तर तुम्हाला तुमची प्रतिक्रिया काय असेल त्यावरती? ह्यावेळेला आता जो विधानसभेचा मतदान आहे, मी 8 वाजता मतदान केलं. अतिशय सुंदर नियोजन आहे आणि मतदान हे शांततेत पार पडलं. इकडचे शासनाचे सर्व अधिकारी जे नियोजित केलेले त्यांचंही बोलणं वगैरे छानपैकी आणि गर्दी न करता रीतसर व्यवस्थित नियोजन करून लोकांना कसं पटकन बाहेर पडतं याचं त्यांनी व्यवस्था छानपैकी केली. आता 2 फुटी पडल्या तर तुम्हाला वाटतं कुठेतरी कमी पडणार आहे की काय बिघाड होणार आहे या निवडणुकीमध्ये, असं तुम्हाला जाणवतं? पूर्ण महाराष्ट्राला या जनतेला माहिती आहे आणि जनता सुज्ञान आहे बरोबर. की खरंच काहीतरी काम केलेलं आहे किंवा केलं नाही ह्याच्यावर जनता बरोबर निर्णय देणार. मग तो पक्ष कोणाचाही असो किती असो, पण जनता ही सुज्ञान असल्यामुळे योग्य तोच निर्णय होणार असं मला वाटतं आणि योग्य तेच सरकार येणार. सर, तुम्हाला काय वाटतं आमदार तुमच्या विभागाचा कसा असला पाहिजे? काम करून घेऊन व्यवस्थित आमच्या चाळीमध्ये येऊन, आमची बोरी चाळ आहे 129, त्या चाळीमध्ये आमची जरा लाद्यांचं काम वगैरे जरा कमजोर झालं आहे, ते व्यवस्थित केलं तर आम्हाला पण बरं वाटेल. आम्ही तुमचे प्रहारचे धन्यवाद करतो की आम्हाला काही प्रश्न विचारल्यानंतर ते लोकांपर्यंत महाराष्ट्रात पोहोचतील. मला लोकांना एकच विनंती आहे की जे काम करतात त्यांना मतदान करा आणि तसं मतदान करून तोच सरकार आणा, अशी मी सर्व महाराष्ट्राच्या जनतेला विनंती करतो. धन्यवाद.